या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये सुंदरशी वेळ दिली. आणि पहा, स्तोत्रसहित 145 याचं पहिलं वचन काय म्हणतं? हे परमेश्वरा, हे माझ्या देवा राजा, मी तुझा महिमा वर्णीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचा धन्यवाद करीन. होय, आपण सदा सर्व काळ त्याच्या नावाचा धन्यवाद करणारे असलो पाहिजे. सदोदित निरंतर चालताना, बोलताना, जिथे कुठे आपण असो त्या परिस्थितीमध्ये देवाच्या नामाचा धन्यवाद, स्तुती, आराधना करणारे आपण असलो पाहिजे. आणि होय, आज आपण पुन्हा एकदा त्याच गोष्टींकरता एकत्र आलेले आहोत की प्रभू येणाऱ्या वचनाद्वारे आपणास या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर आपण एक छोटंसं गीत प्रभूला सादर करू, नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. होय प्रभू, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिलीस त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, आज जेवढे हे वचन ख्रिस्तामध्ये ऐकतील त्यांनाही तू ख्रिस्ताच्या येणाऱ्या वचनाद्वारे आशीर्वादित कर. आणि होय, ऐकणारे कान, समजणारं मन ख्रिस्तामध्ये प्रत्येकास तू दे. सांगणाऱ्या ओठांसही ख्रिस्ता तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकास स्पर्श कर. ज्या सेवक सांगत आहे संदेश त्यांनाही तुझ्या पवित्र आत्म्याच्या ज्ञानामध्ये भर. आणि होऊ दे तुझ्या वचनाद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश प्रत्येका ठिकाणी प्रकाशमान व्हावा. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झाल्यात काल रात्रीपासून आज दिवस, सर्व चुकांची, अपराधांची आम्हा क्षमा कर. आणि होय, ती क्षमा आम्ही आमच्या जीवनी बाळगावी असं तू कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी संध्या आपल्या जीवनात दिली. आणि या संध्येमध्ये आपण देवाचं वचन, देवाच्या स्तुती प्रित्यर्थ एक प्रभूला आराधना, स्तुती प्रित्यर्थ आराधना करणारं गीत आपण प्रभूला सादर करू. नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. कारण की प्रभूचं वचन जे आपल्या जीवनी आपण जे घेतलं पाहिजे, आत्मिक बोध घेतला पाहिजे, तो आपण घेणं फार महत्वाचं आहे. होय, देवाची स्तुती, आराधना, प्रार्थना आणि वचनाद्वारे आपण करणारे असलो पाहिजे. जर आपण वचन ऐकतो त्यानुसार वर्तन करत नाही तर पहा, तो बांधकाम करणाऱ्या, वाळूवर बांधकाम करणाऱ्या मूर्ख इस्मासारखा आहे. याकोबी त्याच्या पत्रात पहिला अध्याय सांगतो की वचन ऐकून त्यानुसार वर्तन न करणारा आपलं शारीरिक मुख आरशात बघणारा इस्मासारखा आहे. तो पाहतो, निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. तर आपण विसरणारे नाही तर देवाचं वचन ग्रहण करून आपल्या मनामध्ये साठवणारे आपण असलो पाहिजे. असंच आपण एक आत्मिक बोध आज प्रभूमध्ये त्याच्या येणाऱ्या वचनाद्वारे ऐकणार आहोत आणि ते ग्रहण करणार आहोत. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने आपला एक सुंदरसा पुत्र आपणासाठी दिला. आणि तो यासाठी दिला आपली पाप मिटली जावीत आणि आपल्या ठाई तो आत्मिक पुरुष तयार व्हावा. प्रत्येकाने ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं तयार व्हावं. आणि ती प्रतिमा तयार झाली म्हणजे प्रत्येक जण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा. ही देवाची योजना आहे की जुना आदाम काढला जावा, नवीन आदाम आपल्या ठाई म्हणजे ख्रिस्त जो आत्मिक आहे तो तयार व्हावा. याकरता देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या जीवनामध्ये दिला आणि तोच खरा मेंढपाळ आहे. तो पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकास बोध देतो, वचनामध्ये राखतो, चालवतो. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है.
वादी पहाड़ी में चलता है, हा हा हा, जहाँ पर सुखदाई झरने बहती है, हा हा हा। वादी पहाड़ी में चलता है, हो, जहाँ पर सुखदाई झरने बहती है, हो। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। संकट में मेरी वो रक्षा करता है, हा हा हा, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है, हो। संकट में मेरी वो रक्षा करता है, हा हा हा, शैतान के हाथों में हमें छुड़ाता है, हो। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हमको किसी का अब तो डर नहीं है, हो, क्योंकि यीशु जो मेरा साथी है, हो। हमको किसी का अब तो डर नहीं है, हो, क्योंकि यीशु जो मेरा साथी है, ओ हो। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की ख्रिस्त सर्व अशा अंधकाराच्या परिस्थितीमध्ये जीवनाचा प्रकाश असा आपणासाठी आहे. तो सर्व वाईट गोष्टीमधून आपणास सोडवण्यास समर्थ असा प्रभू आहे. प्रभू येशू तो सामर्थ्यवान प्रभू आहे, की आपल्या सर्व वाईट गोष्टीतून सोडविणारा तो आहे. होय, हे आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने आपणास एक सुंदरशी संध्या दिली आणि या वचनाद्वारे सुद्धा तो आत्मिकरित्या आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा,
तुझ पर ही भरोसा मेरा, तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा, सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान, सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, येणारं वचन ख्रिस्तामध्ये प्रत्येकाच्या जीवन तू आशीर्वादित कर. सर्व अडखळ ख्रिस्तामध्ये घालून टाक. आणि होय, ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात तू ऐकलेला आहे म्हणून प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण एक सुंदरशा वेळेमध्ये पुन्हा एकदा एकत्र आलेले आहोत, की प्रभूने आपणास एक सुंदरशी वेळ दिली आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा देवाचं वचन, त्याचा आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये ऐकणार आहोत. आणि हाच आत्मिक बोध आपल्या जीवनातून आपण इतरांच्या जीवनामध्ये आपण पेरणारे सुद्धा बनलो पाहिजे. प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे जीवन म्हणजे काय? ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जीवन म्हणजे काय? ते शेतकऱ्यासारखं आहे. पहा, आज पावसाची सर्वत्र ठिकाणी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. तर आपलंही जीवन त्या शेतकऱ्यासारखंच आहे. आपली जमीन नांगरावी, देवाचं वचन पेरावं आणि ते वचन आपल्या जीवनात कार्य करावं. असंच आपलं जीवन आहे. रोज आपलं जीवन त्या शेतकऱ्यासारखं जगणारे आपण असलो पाहिजे. देवाचं वचन आपल्या ठाई पेरणारे आणि सार्वकालिक जीवनाचं पीक कापणारे. आज आपण देवाचं वचन ग्रहण करत आहोत, ते स्वीकारणारे, मनामध्ये हृदयामध्ये साठवणारे आणि तसंच इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा पेरणारे आपण असलो पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये जी संकट अडचणी येतात, ती सर्व ती ही मशागत करत नसल्यामुळे, म्हणजे संकट अडचणी येणार नाहीत असं नाही, संकट अडचणी येणार, पण त्या सर्व परिस्थितीत स्थिर कोण राहतो? जो तो आपल्या शेतकऱ्यासारखं आपलं जीवन रोज पडीत जमीन नांगरतो, देवाचं वचन पेरतो, धार्मिकतेची वृष्टी होण्याकरता वाट पाहतो. पहिला पाऊस ख्रिस्त, दुसरा पाऊस ख्रिस्त येण्याची वाट पाहत आपली तयारी करतो. तो ख्रिस्तावर, प्रभूवर विश्वास ठेवणारा, त्या मेंढपाळावर विश्वास ठेवणारा त्याचा मेंढरू असा बनतो. पहा, आज आपण असंच एक वचन प्रभूमध्ये ऐकणार आहोत की एखादी गोष्ट गुपित ठेवणं, त्यात देवाचं गौरव आहे. आपण आपल्या मुखाद्वारे, आपल्या कृतीद्वारे आपण त्या गोष्टी गुपित ठेवत नाही.
आणि मग अनेक वाटा त्या सैतानाला आपल्या जीवनामध्ये आपणच उघडून देतो. आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या कृतीद्वारे. पहा, तुम्हाला देवाचे आशीर्वाद आहेत, तर तुम्ही गुप्त पद्धतीने वाढू देण्याकरता गुप्त ठेवणारे असला पाहिजे. आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्या आजारपण असतील, तर तुमच्या मंडळीकडे, वडिलांकडे कबूल करणारे, एकमेकांच्या चुका एकमेकांकडे कबूल करणारे तुम्ही असला पाहिजे. जेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये असतात, देवाचं वचन असतं, तर ते एक गुप्त पद्धतीने वाढणारं जीवन आहे. ते डोळ्याला दिसत नाही. याकरता ख्रिस्तावर, प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांनी सुद्धा आपलं जीवन गुप्त ठेवलं पाहिजे. हे देवाचं वचन आपणास तो आत्मिक बोध देतं. आणि जर आपण जर वायफळ गोष्टी बोलणारे आहोत, इतरत्र बोलणारे आहोत, देवाकडे मन मोकळे न करणारे आहोत, आणि सर्व गुप्त गोष्टी देवाच्या उघड आपल्या जीवनातल्या उघड करणारे आहोत, तर आपण त्या सैतानाला, त्या दुष्टाला अनेक लोकांद्वारे आपल्या जीवनामध्ये निमंत्रण देत आहोत, बंधनात टाकण्याकरता. पहा, आज जो संदेश आपण ऐकणार आहोत तो हाच आहे की एखादी गोष्ट गुप्त राखणे त्यात देवाचे गौरव आहे. देवाचं गौरव यामध्ये आहे की तुमचं जीवन तुम्ही गुप्त राखलं पाहिजे. तुमच्या जीवनात देवाने दिलेले आशीर्वाद हे गुप्त राखले पाहिजे. देवाचं जीवन ते आत्मिक आहे. ते गुप्त मनुष्याप्रमाणे, त्याच्या प्रकृतीप्रमाणे बदलणारं असं आहे. तुम्ही जर आपलं जीवन, आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी इतरत्र मांडत आहात, दाखवत आहात, तर आपण स्वतःहून संकटांना निमंत्रण देत आहोत. आपण त्यांना आपल्या जीवनात बोलवत आहोत. आणि कसं घडतं? आपल्या मुखाद्वारे, कृतीद्वारे, भयाद्वारे आपण या सर्व गोष्टींना आपल्या जीवनात बोलवतो. पण देवाचं वचन आपल्याला सांगतं, एखादी गोष्ट गुपित राखणं त्यात देवाचं गौरव आहे. आणि ख्रिस्तानी स्वर्गाच्या राज्याचे, सार्वकालिक जीवनाचे, देवाच्या राज्याचे दाखले दिलेले आहेत. ते गुप्त आहेत. आणि आज आपण याच गोष्टी शिकणार आहोत. एखादी गोष्ट गुप्त राखणे त्यात देवाचे गौरव आहे. देवाचं गौरव यामध्ये आहे की तुमच्या जीवनात जे देवाचे आशीर्वाद आहेत ते तुम्ही गुप्त राखणारे असला पाहिजे. ते उघड करणारे नसला पाहिजे. म्हणजे साक्ष द्या तुम्ही, परंतु आनंदात असताना, देवाच्या आशीर्वादामध्ये असताना, देवाच्या वचनात असताना, तर ते उघड करणारे तुम्ही नसला पाहिजे. तुमच्या प्रार्थना, तुमची वर्तणूक, तुमचं धर्माचरण, एखाद्याला मदत करणं, या सर्व गोष्टी गुप्त असल्या पाहिजेत. कारण की आपलं स्वर्गीय पिता सुद्धा काय आहे? गुप्त आहे. आपण दाखवणारे कमी आणि कृती करणारे जास्त असलो पाहिजे. म्हणून तर आपलं जीवन अनेक संकटांनी वेढलेलं असं आहे. ते का वेढलेलं आहे? कारण की आपण दाखवतो जास्त, एखादी गोष्ट गुपित ठेवत नाही, आणि मग त्या सैतानाला आपणच आपल्या जीवनामध्ये निमंत्रण देतो आणि बंधनात पडतो. पहा, या संदेशाकडे आपण वळूया. एखादी गोष्ट गुप्त राखणे त्यात देवाचे गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. यशया याचा 39वा अध्याय, यशया याचा 39वा अध्याय, यशया याचा 39वा अध्याय मधले काही वचन वाचणार आहोत आपण. 1 ते 8 वचन. यशया याचा 39वा अध्याय 1 ते 8 वचन. त्यावेळी बलदानाचा पुत्र मरोदख बलदान, जो बाबेलचा राजा, त्याने हिजकियाला
पत्रे व नजराणाही पाठवली, कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते. बाबेलचा जो राजा होता त्याने जेव्हा हिजकिया बरा झाला असं समजलं, तेव्हा त्याला पत्र आणि नजराने पाठवलं. हिजकिया 38वा अध्याय ऐकाल वाचाल तुम्ही तर त्यामध्ये लिहिलं आहे की हिजकिया आजारी पडला होता. यशायाला परमेश्वराने सांगितले की जा त्याला सांग की तुझे निर्वाह कर, तुझे दिवस संपलेले आहेत. मग तो भिंतीस रडून प्रार्थना करतो, मनस्वी रडतो आणि मग परत यशायाला परमेश्वर सांगतो जा त्याला सांग तुझे आयुष्याचे 15 दिवस मी वाढवलेले आहेत. आणि त्यानंतरची घटना आहे. त्यानंतरची घटना काय सांगते की यशाया 39वा अध्याय पहिलं वचन, त्यावेळी बलदानाचा पुत्र मरोदक बलदान जो बाबेलचा राजा, त्याने हिजकियाला पत्र व नजराणाही पाठवली, कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते. तुमच्याही जीवनात अशा गोष्टी घडत असतील. तुम्ही बरे झालात तर तुम्हाला कोणी पत्र किंवा कोणीतरी भेटायला येत असेल. त्यावेळेस आपण काय करतो या वचनाद्वारे आपण पाहणार आहोत. तेव्हा त्यावर हिजकियाने खुश होऊन त्यास आपले अमोल भांडार दाखविले. आपले सोने रुपये, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळा शस्त्रगार सारांश आपल्या भांडारात होते ते सगळे त्याने त्यास दाखविले. त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काही एक राहिले नाही. हिजकियाने बाबेलचा राजाचा पुत्र मरोदक बलदान याला सर्व काही दाखवलं. काय वचन सांगतं की त्याने सर्व अमोल भांडार त्यास दाखवलं. सर्व अमोल भांडार. त्याच्याकडे वडिलांपासून जी संपत्ती जी देवाच्या आशीर्वादाने होती त्याने ते सर्व भांडार खोलून दाखवलं. शस्त्र सामुग्री दाखवली. तिथं शब्द आहे त्या वचनामध्ये की अमोल भांडार. कधी दाखवलं? जेव्हा तो आजारातून बरा झाला आणि त्याला नजरानं पत्र आलं बाबेलच्या राजाकडून. असे अनेक सैतानाच्या गोष्टी तुमच्या जीवनात येत असतील जेव्हा देवाच्या आशीर्वादामध्ये तुम्ही आशीर्वादित होता. आणि तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या सर्व देवाचे आशीर्वाद इतरांसमोर असे उघडे करता. तुमचं अमोल भांडार तुम्ही बाहेर काढून दाखवता. तेव्हा त्याचवर हिजकियाने खुश होऊन त्याने पहा हिजकिया कशावर खुश झाला होता? त्या नजराना त्या पत्रावर खुश झाला होता. पण परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं होतं याच्याकडे ते दुर्लक्ष केलं त्यांनी. आणि कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं? जगाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं. जगातून जो मान आला होता, जो गौरव आला होता, त्या गौरवाकडे त्या मानाकडे त्यांनी लक्ष दिलं. आज आपण कसे आहोत? देव जे आत्मिक जीवन आपलं आशीर्वादित करू पाहतो त्याकडे लक्ष देणारे, ते गुप्त राखणारे आहोत की देवाने जेव्हा आशीर्वादित केलं तेव्हा आपण आपल्या सर्व गोष्टी इतरांना विदित करणारे आहोत. साक्षी देणं असं नाही. चर्चमध्ये कलस्यामध्ये साक्षी द्या, पण साक्षीपेक्षा देवाचं राज्य कशात आहे ती गोष्ट गुपित राखणं. ते देवाच्या गौरवाकरता. तो गौरव देवाचा आहे तुमच्या ठाई. तेव्हा त्याचवर हिजकियाने खुश होऊन त्याने आपले अमोल भांडार दाखविले. आपले सोने रुपये, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळा शस्त्रगार सारांश आपल्या भांडागारात होते ते सगळे त्याने त्यास दाखविले. त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काही राहिले नाही. जे काही परमेश्वराने त्याला दिलं होतं ते सर्व त्यांनी दाखवलं, काहीच राखलं नाही. आपण असंच करत असू. आपण काही गुप्त राखत नसू. आपल्या मनातल्या गोष्टी, देवाला ज्या प्रार्थना केल्या त्या गोष्टी आपण सर्व उघडे करणारे असे आहोत. आणि म्हणून आपलं जीवन अनेक बंधनामध्ये आज आहे. आज आपलं जीवन बंधनामध्ये का आहे? कारण की आपण मुखाद्वारे गुप्त गोष्टी उघड करणारे आहोत. फोनद्वारे. आज फोन हा अनेक माध्यम आहे तुमच्या जीवनामध्ये की त्याद्वारे तुम्ही अनेक गोष्टी इतरांना गुप्त सांगून टाकता देवाच्या तुमच्या जीवनातल्या. आणि मग त्या सैतानाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बंधन टाकण्याकरता निमंत्रित करता.
हे स्पष्ट वचन आपल्याला सांगतं. पुढे जाऊन काय होतं पहा. काहीच त्याने राखलं नाही गुप्त. देवाने दिलेलं सर्व त्यांनी उघड उघड त्या बाबेलच्या राजाला, बाबेलचा जो राजा होता त्याच्या पुत्राला सर्व काही दाखवलं. मग यशाया संदेष्टाने हिजकियाला राजाकडे येऊन विचारले, ही मनुष्य काय म्हणाली व आपल्याकडे कुठून आली? पहा, हिजकिया राजाकडे यशाया जाऊन विचारतो, ही मनुष्य कोण आहेत? ही मनुष्य कोण आहेत? ही आपल्याकडे कुठून आली? ही आपल्याकडे हिजकिया राजाला यशाया काय विचारतो की मग यशाया संदेष्टाने हिजकिया राजाकडे येऊन विचारले की ही मनुष्य काय म्हणाली? कोणाला विचारतो? जेव्हा हिजकिया बरा झालेला असतो आणि बलदानाचा पुत्र मरीदखम बलदान जेव्हा त्याला नजराने पाठवतो तेव्हा हिजकिया काय होतो? खुश होतो आणि खुश होऊन सर्व गोष्टी दाखवतो. परमेश्वराच्या ज्या आशीर्वादित गोष्टी होत्या त्या सर्व अमोल भांडार उघडे करून दाखवतो. आज आपण असेच असू. देवाने तुमचं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिलेले आहे, ते तुमच्यासाठी दिलेले आहेत. तुमच्याद्वारे इतर लोक आशीर्वादित व्हावे, देवाकडे वळावेत म्हणून दिलेले असतील. पण तुम्ही खुश होऊन त्या सैतानाला तुम्ही अनेक गोष्टी अशा उघड करून दाखवत असाल. तुमच्या जीवनातल्या, तुमच्या घरातल्या गुप्त गोष्टी तुम्ही दाखवत असाल. आणि यशाया विचारतो. यशाया काय विचारतो? यशाया हिजकियाला विचारतो. यशाया येऊन विचारतो, ही मनुष्य काय म्हणाली? ही कुठून आली होती? ही कुठून आलेले आहेत? काय तुम्ही चौकशी करता का? ज्यांना तुम्ही या गोष्टी सांगत असता, काय ते देवाचे विश्वासू लोक आहेत? ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत? तुम्ही सांगितलेल्या गोष्टी गुप्त ठेवणारे आहेत ते? तुम्ही कोणाला विदित करत असता तुमचं जीवन? तुम्ही कोणासाठी गप्पा मारत असता? तुमच्यामध्ये ते गुप्त जीवन ठेवलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही जे कुटुंबात आहात त्यातल्या गुप्त गोष्टी तुम्ही इतरांना का सांगता? ते कोण आहेत तुमचे? मग कधी कोणी असू दे, जर तो देवाच्या वचनाने वागत नाहीये, ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, तर त्याला आपण या गोष्टी का विदित करायच्या? पायी तर स्पष्ट सांगतं वचन. मग यशाया संदेष्टाने हिजकियाला राजाकडे येऊन विचारले की मनुष्य काय म्हणाली व आपल्याकडे कुठून आली? इथं स्पष्ट वचन काय सांगतं की ती कुठून आली होती. मग त्याने विचारले, त्यांनी आपल्या घरात काय काय पाहिले? यशायाने त्यांना विचारलं हिजकियाला की काय काय पाहिलं, ते कुठून आली होती ही लोक? प्रेज द लॉर्ड. पहा, हिजकिया बरा होतो आणि तेव्हा ही घडलेली घटना आहे. हिजकिया बरा होतो तेव्हा ही घडलेली घटना आहे. बलदानाचा पुत्र मरोदख बलदान जेव्हा नजराना पाठवतो आणि त्या नजराना खुश होऊन हिजकिया देवाने दिलेल्या आशीर्वादित गोष्टी त्याला सर्व दाखवतो. हे मुद्दाम मी वचन पुन्हा पुन्हा सर्वांना सांगत आहे. तुमच्या मुखावर पहारा ठेवा. तुमची ती मुलगी असू द्या, कोणी असू द्या, तुमच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी इतरांना फोडणारे होऊ नका. तुम्ही सैतानाला तुमच्या जीवनात वाव देतात, बोलवत आहात, निमंत्रित करत आहात. देवामध्ये त्या गोष्टी गुप्त ठेवणारे बना. यशाया संदेष्टाने हिजकिया राजाकडे येऊन विचारले की मनुष्य काय म्हणाली व आपल्याकडे कुठून आली? हिजकियाने उत्तर दिले की ती दूर देशाहून बाबेलाहून मजकडे आली होती. पहा, हिजकियाचा तसं बघितलं तर म्हणजे दूर देशाहून त्या लोकांशी काही संबंध नव्हता. तुमच्याही जीवनामध्ये असे काही लोकांचा संबंध नसेल, ते ख्रिस्ताचे विश्वासू नसतील, तुमच्या घरातले नसतील, तरी सुद्धा तुम्ही अशा अनेक गोष्टी त्या लोकांना उघड दाखवत असाल देवाच्या आशीर्वादित
चांगली भंडार, मोलवान भंडार, देवाचे आशीर्वाद, मोलवान गोष्टी तुम्ही उघड्या करून सांगत असाल. आणि यशया विचारतो हिजकियाला, ही कुठून आली होती, ती आपल्याकडे का आली. तिथं एक शब्द वापरलाय, यशया संदेष्टाने एक शब्द म्हणाला की ही आपल्याकडे कुठून आली. आपल्याकडे कुठून आली. आपले म्हणजे जे आपले लोक आहेत ते, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, वचनाने वागणारे, देवाच्या भयात राहणारे, तुमचं कुटुंब, तुमच्या कुटुंबातले व्यक्ती. याकडून जेव्हा बाहेरून लोक येतात जे देवाच्या विश्वासात नसतात, त्यांना आपली भांडारे मोकळी का करता तुम्ही. देवाचं जे गुपित आशीर्वाद तुमच्या जीवनात आहे ते तुम्ही का उघडे करून सांगता. आणि ख्रिस्ती विश्वासू जीवन हे गुप्त आहे, आत्मिक जीवन आहे. ते गुप्त मनुष्याप्रमाणे, गुप्त आत्म्याप्रमाणे बदलणार असं आहे. हिजकियाने ती चूक केली. जेव्हा तो बरा झाला, बाबेलचा राजाचा पुत्र मरोदक बलदान त्याच्याकडे आला, त्याला नजराना दिला, खुश होऊन त्याने सर्व भंडारे, सर्व शस्त्र सामग्री त्या परकीय लोकांस दाखवली. आणि यशया त्याला विचारतो, हिजकियाला ही माणसं कुठली होती, आपल्याकडे का आली होती. हिजकिया म्हणतो की मी सर्व मोलवान भंडार त्यांना दाखवलं, काही एक शिल्लक ठेवलेलं नाही. आज आपल्याला ख्रिस्ती विश्वासू जीवनामध्ये देवाचं आत्मिक वचन आपल्याला बोध करत आहे. काय तुम्ही अशी सर्व गोष्टी, देवाने दिलेले आशीर्वाद, तुमच्या जीवनात ज्या गुप्त गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व अशा उघड करणाऱ्या आहात का. आणि अशा सर्व इतरांत विदित करून तुम्ही त्या सैतानाला आपल्या जीवनामध्ये निमंत्रित करत आहात. आणि म्हणून तुम्ही आज बंधनात आहात. तुमच्या जीवनात ती बंधनं का आहेत. कारण की तुम्ही देवाने दिलेले आशीर्वाद गुप्त ठेवलेले नाहीत. गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे बनत नाहीत. ख्रिस्ताच्या वचनानुसार तुम्ही उघड उघड गोष्टी करता, एखादी गोष्ट गुपित राखत नाही. देवाचं आशीर्वाद तुमच्या जीवनात तुम्ही गुप्त राखणारे, गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे, एखाद्या भाऊ जर चुकीचा दिसत आहे तर त्यासाठी गुप्त राखणारे, त्यासाठी गुप्त प्रार्थना करणारे बना. मग गुप्तदशी पिता तुम्हाला आशीर्वादित करेल. हिजकियाने ती गोष्ट केली. यशाने त्याला विचारलं की ही लोक कुठली होती, कुठून आली होती. मग त्याने विचारले की आपल्या घरात काय काय पाहिले, त्यांनी काय काय पाहिलं आपल्या घरामध्ये. पहा हिजकिया काय म्हणतो. हिजकियाने म्हटलंय माझ्या घरातले सर्व काही त्यांनी पाहिले, त्याला माझ्या भांडागारातले दाखविले नाही असे काहीच नाही. भांडागर, साठवणुकीचं घर म्हणजे तुमचं जीवन, तुमचं आत्मिक जीवन तुम्ही इतरांजवळ ओपन करणारे, मोकळे करणारे, देवाचे आशीर्वाद इतरांसमोर मांडणारे, तुमचं गुप्त जीवन इतरांसमोर उघड करणारे नसावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही ती उघड करता तेव्हा सैतान तुमच्या जीवनात अटॅक करतो. तो दुष्ट तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी पाहतो. जोपर्यंत तुम्ही तोंडाने बोलत नाही तोपर्यंत दुष्ट तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे पाहू शकत नाही, डोकावू शकत नाही. का? कारण की ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तुम्ही कव्हरेजमध्ये आहात, शुद्ध केलेले आहात, ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आहात. तुम्ही तुमच्या मुखाने तुमच्या सर्व गुप्त गोष्टी इतरांसमोर विदित करता आणि मग तो सैतान तुमच्या जीवनात बंधनं टाकतो आणि तुमच्या जीवनात इंटरफेअर करतो, तो एंटर करतो. हिजकियाने पहा, बाबेलच्या राजाचा पुत्र जेव्हा हिजकिया बरा झाला तेव्हा पत्र नजराने देऊन खुश होऊन त्याने आपली सर्व भांडारे उघडी केली, अमोल अशी भांडारे त्यास दाखवली. यशया त्याला विचारती माणसं कुठली होती, कोण होती आणि तू यांना काय काय दाखवलंस. हिजकिया म्हणतो, हिजकियाने म्हटले माझ्या घरातले सर्व काही त्यांनी पाहिले, त्याला माझ्या भांडारगारातले दाखविले नाही असे काहीच नाही. भांडारगृह कशाला म्हणतात? आत्मिक जीवन जे झाकलेलं आहे, गुप्त ठेवलेलं आहे. आणि तुम्ही काय करता
की तुम्ही ते सर्व देवाच्या सर्व गुप्त गोष्टी इतरांना दाखवत फिरता, सांगता, त्यांच्यावर विश्वास ठेवता, आणि मग सैतान तुमच्या जीवनात अटॅक करतो. हे यशया 39 अध्यायामधील वचनाने आपणास समजतं. पुढे जाऊन काय होतं पहा. तेव्हा यशया हिजकियाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक. पहा, तुम्ही जर अशा गोष्टी केलेल्या तर देवाचं वचन तुम्हाला सांगते, ऐका आता. पहा, असे दिवस येत आहे की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी जे आजवर साठवून ठेवलेले आहे ते सर्व बाबेलास नेण्यात येईल. काही शिल्लक राहणार नाही असे परमेश्वर म्हणतो. जे पुत्र तुला होतील, तुझ्या पोटी निर्माण होतील, त्यापैकी कोणास घेऊन जाण्यात येईल ते बाबेलाच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील. तेव्हा हिजकिया यशाला म्हणाला, तू सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे. तो आणखीन म्हणाला, माझ्या काळी तरी शांतता व स्थिरता राहील. प्रेज द लॉर्ड. काय तुमचं जीवन या सांगितलेल्या वचनानुसार आहे काय? आपलं जीवन देवामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे, आणि आपले अमोल भांडार जो पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ते इतरांसमोर असे उघडे करणारे बनू नका. प्रार्थना गुप्त करा, दान धर्म गुप्त करा, इतरांच्या आजाराकरता प्रार्थना करताय गुप्त करा, म्हणजे गुप्तदशी पिता तुम्हाला फळ देईल. आपल्या भांडारातल्या गोष्टी इतरांसमोर अशा मांडू नका. आपल्या भांडारातील गोष्टी इतरांसमोर अशा मांडू नका. देवाने तुमचं जीवन जे आशीर्वादित केलेलं आहे, तुमचं जीवन जे आशीर्वादित केलेलं आहे ते इतरांसमोर ते आशीर्वाद मांडू नका. आणि जेव्हा तुम्ही ते मांडता तो सैतान तुमच्या जीवनात येऊन अटॅक करतो. तुमच्या जीवनातलं देवाचं वचन तो चोरून नेतो. कारण की तुमच्या जीवनात जे गुप्त ठेवले ते त्याला समजतं. कधी समजतं? जेव्हा तुम्ही बोलता, मुखाने उघडून दाखवता. त्याकरता ते गोष्टी सांगू नका, बोलू नका. जर कोण चुकत असेल तर कोणाला ते शिकवू नका. यशया 39 अध्यायानुसार आपल्याला देवाचं वचन हेच सांगतं की हिजकियाने ही चूक केली. जेव्हा तो बरा झाला तेव्हा बाबेलच्या राजाच्या पुत्राने नजराने दिले त्याला, तेव्हा त्याने आपल्या भांडारातील सर्व मौल्यवान पदार्थ, परमेश्वराने आशीर्वादित केलेल्या सर्व गोष्टी त्याला दाखवल्या. तुमचंही जीवन आज बंधनात आहे तर देवाचं वचन तुम्हाला स्पष्ट सांगतं की तुम्ही देवाने दिलेल्या आशीर्वादित गोष्टी इतरांना सगळ्या उघड करता. तुमच्या मुखाने. तुम्ही आज आजारी आहात तर मुखाने बोलून दाखवू नका. का दाखवू नका? त्या दुष्टांनी ऐकू नये म्हणून. तुमच्या जीवनात देवाचा आशीर्वाद आज आहेत तर ते तोंडाने बोलून इतरांना दाखवू नका. कारण की देवाचं राज्य गुप्त आहे. ते आत्मिकरित्या बदलत असतं. गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे असे बना. वायफळ गोष्टी बोलण्यामुळे पाप होतात. हे यशया 39 अध्यायानुसार आज आपल्याला कळत आहे. हिजकियाने त्या राजास भांडारातलं सर्व दाखवलं. यशयाने त्याला विचारलं, ही माणसे कुठली आहेत आणि आपल्याकडे का आलेली आहेत आणि तू यांना काय काय दाखवलंस? हिजकिया म्हणतो, मी या नगरामध्ये भांडारात जे काही होतं ते सर्व दाखवलं. आपणही तसेच आहोत. तुम्ही आज आजारी असाल तर तोंडाने असं देवाला दोष देणं, इतरांना दोष देणं थांबवा. आज देवामध्ये तुमचं जीवन आशीर्वादित आहे तर इतरांना सांगणारे बनू नका. यशया 39 अध्यायानुसार आपल्या गोष्टी विदित करत आहे की देवाचं जीवन गुप्त राखणारे बना, गुप्त प्रार्थना करणारे बना, गुप्त दान धर्म करणारे बना. हिजकियाने त्या बाबेलच्या राजाला सर्व भांडार ओपन करून दाखवलं, उघडे करून दाखवलं. देवाचा आशीर्वाद जे काही त्याला मिळालं होतं, जे भांडारात साठवलेलं होतं ते सर्व त्याने उघडे करून दाखवलं. यशाने त्याला विचारलं, ही माणसं कुठली आहेत, ही कुठून आली, ही कुठून आलेली आहेत?
आणि मग यशया त्याला सांगतो, पहा असे दिवस येत आहेत, तुझे सर्व संपत्ती बाबेलच्या राजाला बाबेल ठिकाणी जप्त करून नेण्यात येईल, तुझी मुलं तिथे खोजे म्हणून राहतील. आज जर तुमच्या जीवनात बंधन आहेत, का बंधन आहेत? कारण की तुम्ही देवाचा आशीर्वाद गुप्त ठेवत नाही. सैतानाला बोलल्याद्वारे तुमच्या मनातल्या देवाच्या गुप्त गोष्टी कळतात. याकरता आपल्या मुखावर पहारा ठेवा. देवाचं आशीर्वादित आत्मिक जीवन जे आतमध्ये पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, ते असं उघड करून दाखवू नका. ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहात तर वर्तणूक सुधारा आपली. स्वार्थाला शोभेल असं आचरण ठेवणारे बना. शांतीप्रिय बना. गुप्त जीवन ठेवा. जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडाने उच्चार करता, आजारी असताना, देवाचे आशीर्वाद मिळालेले असताना, तुमच्या मुखाद्वारे जेव्हा उच्चार करता, तुम्ही आपले भांडार त्या दुष्टाला दाखवत आहात. आणि मग त्याला कळतं की देवाने याच्या जीवनात काय आशीर्वाद भरलेला आहे. मग तो तुमच्या जीवनातून अटॅक करतो आणि तुम्ही बंधनात जाता, जे हिजकिया बाबतीत यशाने सांगितलं. आपण यशच असो. याकरता देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, आपण बदलणं गरजेचं आहे. गुप्त दर्शी पित्याचे गुप्त प्रार्थना करणारे असे आपण असलो पाहिजे. लूक शुभवर्तमान याचा 13व्या अध्यायामध्ये पण वचने पहा. लूक शुभवर्तमान याचा 13व्या अध्यायामध्ये ख्रिस्त काय म्हणतो पहा. या आपण फास्ट काही वचन समजून घेऊया. लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय. लूक शुभवर्तमान याचा 13व्या अध्यायामध्ये ख्रिस्त देवाच्या राज्याविषयी काय बोध करतो पहा. आणि ती वचनं लूक शुभवर्तमानामध्ये नमूद केलेली आहेत. लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्यायामधले काही वचन वाचतो. 13वा अध्याय 18 ते 21 वचन. मोहरीच्या दाण्याचा व खमीराचा दृष्टांत कान देऊ नये का? दुष्ट तुमच्या जीवनामध्ये अटॅक का करतो? त्याला गुप्त गोष्टी कशा कळतात? पहा, यावरून तो म्हणाला, देवाचे राज्य कशासारखे आहे, मी त्याला कशाची उपमा देऊ? तो मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने येऊन आपल्या मळ्यात पेरिला, मग तो वाढून झाड झाला आणि आकाशात पाखरे त्याच्या फांद्यात वस्ती राहू लागली. तो पुन्हा म्हणाला, मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? ते खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठासारखे लपून ठेवले, तेने करून शेवटी ते फुगून गेले. पहा, देवाचं राज्य गुप्त ठेवलेल्या त्या गोष्टी खमीरासारखं आहे. एका स्त्रीने 3 मापे सपिठामध्ये ते खमीर लपून ठेवलं आणि ते फुगून मोठं झालं. देवाचं राज्य गुप्त आहे. आणि तुम्ही सुद्धा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहात, गुप्त ठेवलेले आहात. उघड उघड देवाचा गौरव करणारे, उघड उघड प्रार्थना करणारे, उघड उघड आपल्या जीवनातले आशीर्वाद दाखवणारे बनू नका. देवाचे आशीर्वाद उघड करणारे बनू नका. कारण की देवाचं जीवन गुप्त आहे. हे लूक शुभवर्तमान 13वा अध्यायामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं. देवाचं वचन आपल्याला ते स्पष्ट सांगतं. ख्रिस्त म्हणतो ते पहा, तो पुन्हा म्हणाला, मी देवाच्या राज्याची कशाची उपमा देऊ? ते खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपून ठेवले, त्याने करून शेवटी ते फुगून गेले. देवाचं राज्य गुप्त आहे. यशया 39 अध्यायामध्ये हिजकियाने जी चूक केली, की जे बाबेलचा राजा आला होता, त्यांनी सर्व गुप्त भंडार त्याला उघडी करून दाखवली. यशयाने त्याला विचारलं की ही माणसं कुठून आली होती, ही आपल्याकडे का आली, तू त्यांना काय काय दाखवलं? हिजकिया म्हणाला, मी सर्व काही उघडं करून दाखवलं भांडार. मग यशया म्हणाला, परमेश्वराचं वचन ऐक आता, की तुझी मुलं सुद्धा बाबेलला, पहा तिथं स्पष्ट वचन सांगते की तुझी मुले सुद्धा बाबेलच्या राज्यात खोजे होऊन राहतील आणि इथलं सर्व भांडारातलं बाबेलला जाईल. आज आपलं जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद आहेत, तर ते उघड करून दाखवू नका. आज तुम्ही आजारपणात असाल तर तोंडाने बोलू नका, कारण की त्या दुष्टाला कळू नये, त्यांनी तुमच्या जीवनामध्ये अटॅक करू नये. जोपर्यंत तुम्ही मुखाने बोलत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये देव काय आशीर्वाद भरत आहे त्याला समजत नाही, कारण पवित्र आत्म्याचं मंदिर तुम्ही आहात.
आतमध्ये देवाच्या आत्म्याद्वारे, वचनाद्वारे काय तयार होत आहे, तो काय भोगत आहे, तो कुठल्या परिस्थितीतून चाललेला आहे हे त्याला समजत नाही. नहूम याचा 1 अध्याय 15 वचनात सांगतं की त्या दुष्टाचा समूळ उच्छेद झाला आहे, तो तुमच्यातून येणार जाणार नाही. काय येणार जाणार नाही? कारण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, त्याच्या मरणाद्वारे त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. तो तुमच्या जीवनात एंटर करूच शकत नाही, कारण की ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला कव्हरेज मध्ये ठेवतं. याकरता नेहमी देवाच्या वचनात राहा, गुप्त राहा, गुप्त प्रार्थना करणारे राहा, गुप्त दान धर्म करणारे राहा. कारण देवाचं राज्य त्या गुप्त देवाच्या दृष्टिकोनातून जो बहुल्य आत्मा आहे, गुप्त मनुष्यासारखा आहे, जो आतून बदलतो. याकरता आपल्या मुखाने बोलत असताना मुखावर पहारा ठेवणारे बना. आपली मौल्यवान भांडार, जो पवित्र आत्म्याचं मंदिर, ते असे उघडे करून दाखवू नका. त्या दुष्टाला आपल्या जीवनात बोलवू नका. पहा, मत्तय 6व्या अध्यायामधले काही वचन मी सर्वांकरता वाचतो. मत्तय याचा 6वा अध्यायातली फास्ट वचन वाचूया. मत्तयाचा 6वा अध्याय यातलं 3रं आणि 4थं वचन काय म्हणतो? तू तर धर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुझा गुप्तदशी पिता तुला फळ देईन. 6व्या अध्यायातली 6 ते 8 वचन काय म्हणतात? तू तर प्रार्थना करीतो तेव्हा आपल्या खोलीत जावं, दार लावून आपल्या गुप्त वाशी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदशी पिता तुला फळ देईन. तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा विदेशांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपल्या बहुभाषणाने आपले मागणे मान्य होईल असं त्यास वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला जे काही अवश्य आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्यास कळते. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन आपल्या ख्रिस्त या वचनाद्वारे आपल्याला बोध करत आहे की गुप्तदशी पित्याने पाहावं म्हणून करणारे बना. गुप्त राखा आपल्या प्रार्थना. जर तुम्ही आजारी आहात, निरोगी होण्याकरता आपली पातक एकमेकांकडे कबूल करा. जर देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले, ते तोंडावाटे इतरांना सांगणारे बनू नका. तुम्ही तुमच्या तोंडावाटे ते आशीर्वाद त्या सैतानाला, दुष्टाला ओपन करून सांगत आहात. जो गुप्त सौम्य आत्मा, पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्या आतले भंडार तुमच्या मुखाद्वारे उघडे करू नका. यशया 39 अध्यायात हिजकियाने तीच गोष्ट केली की त्याने सर्व भांडार ते बाबेलच्या राजाच्या पुत्रास उघडी करून दाखवली. यशया म्हणाला, पहा आता देवाचं वचन काय सांगतं की तुझे पुत्र सुद्धा तिथले बाबेलच्या राजाचे खोजे बनतील. इथली सर्व भांडाराची संपत्ती तिकडे नेण्यात येईल. आज तुमच्याही जीवनात तो सैतान अटॅक का करत आहे की ती भांडार तुम्ही तुमच्या मुखाद्वारे देवाचे आशीर्वाद उघड करता. तुमच्या जीवनात काही आजारपण असतील तर तुम्ही तुमच्या मुखाद्वारे बोलू नका. ते गुप्त देशी पित्याची गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे असे बना. कारण की देवाचं राज्य आत्मिकरित्या गुप्त पद्धतीने, सौम्य शांत आत्म्याने, गुप्त मनुष्याप्रमाणे तुमच्या जीवनात तयार होत असतं. तुम्ही तुमच्या मुखाद्वारे सैतानाला आपल्या जीवनात निमंत्रित करता. ती भांडारं मौल्यवान आहेत. ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तो सौम्य शांत आत्मा, देवाने जो आतमध्ये गुप्त मनुष्य दिलाय त्याप्रमाणे बदलणारे बना. ते उघड प्रदर्शन करणारे आणि देवाचे आशीर्वाद आपल्या मुखाद्वारे सैतानाला दाखवणारे बनू नका. जोपर्यंत आपण बोलत नाही, तुमच्या जीवनामध्ये आत्मिक कार्य काय चाललंय त्याला समजत नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, कलसेकरास पत्र 3रा अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतात? कलसेकरास पत्र 3रा अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतात? कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय, कलसेकरास पत्र याचा 3रा अध्यायामध्ये पण सुंदर वचन आहेत. 3रा अध्याय 1 ते 3 वचन. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे त्यातील वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवर गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेविले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट होईल तेव्हा तुम्ही त्याचवर गौरवात प्रगट व्हाल. तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतल्या टाई गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. आणि आपण बोलण्याद्वारे आजारी असताना, आशीर्वादित असताना तोंडावाटे ते उघड करून दाखवतो. सैतानाला कळतं तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे.
तो ख्रिस्ताच्या रक्तामुळे तुमच्या जीवनात येऊ नाही आणि जाऊ नाही शकत. तुम्ही त्या ख्रिस्तामध्ये कव्हरेजमध्ये आहात, ख्रिस्ताला पांघरून घेतलेला आहात. म्हणतो तो दुष्ट तुमच्या जीवनात आतमध्ये जाऊन पाहू शकत नाही की आतमध्ये देवाचं काय घटना घडत आहे. पण मनुष्य काय करतो, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा काय करतो की आपल्या मुखाद्वारे सर्व देवाचे आशीर्वाद उघड करतो. सर्व देवाचे आशीर्वाद उघड करतो आणि सैतानाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाव देता. ते तुमच्या मुखाद्वारे तुम्ही करत आहात. देवाचे आशीर्वाद तुम्ही मुखाद्वारे दाखवता, बोलता. आजारी असताना सुद्धा बोलणं योग्य नाही आणि आशीर्वादित असताना सुद्धा बोलणं योग्य नाही. ते दुष्टाला कळू नये म्हणून पवित्र आत्म्याने सुचवल्याशिवाय बोलू नका. म्हणून दावीद म्हणतोय, परमेश्वरा माझ्या मुखार पार हटव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. आणि ख्रिस्त म्हणतो, पहा, जेव्हा तुम्हाला धरून दिले जाईल तेव्हा तुम्ही स्वतःहून काय ठरवून बोलू नका. तुम्हाला सुचवले जाईल, कारण बोलणारे तुम्ही नाही तर माझ्या बापाचा आत्मा आहे. पवित्र आत्म्याने सुचवल्याशिवाय काहीही बोलू नका. शांत राहा. दुःख होतंय, शांत राहा. देवासमोर मन मोकळे करा. मनुष्यासमोर मन मोकळे करणारे बनू नका. तुम्हाला गरजा आहेत, मनुष्याकडे मागू नका, देवाकडे मागा. देव सुचवेल, पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन करेल. तुम्हीच तुमचं जीवन उघड करताना दुष्टाला कळतं तुमच्या जीवनात काय आजारपण आहे, काय आशीर्वाद भरलेला आहे, आणि तो येऊन तुमच्या जीवनात अटॅक करतो. हिजकिया राजाने तेच केलं. तुम्ही वचनाकडे कान लावत नाही, तुमचे मन कठीण आहेत. ख्रिस्त म्हणतो, बा तुम्ही ओठाने फक्त माझी स्तुती करता, अंतःकरण मजपासून दूर राखीता. पहा मत्तय 12 अध्याय 30 वचनामध्ये ख्रिस्त काय म्हणतो. मत्तय 12 अध्याय 30 वचन, जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्यावर गोळा करत नाही तो उधळीन टाकतो. जो मला अनुकूल नाही तो प्रतिकूल आहे. ख्रिस्त म्हणतो, जो माझ्यावर गोळा करत नाही तो उधळतो. देवाचे आशीर्वाद गोळा करण्यामध्ये आहेत, ते आतमध्ये साठवण्यामध्ये आहे. देवाचं जीवन आत्मिक आणि गुप्त आहे. पण आज जर आता वाईट वाटतं की बरेच ख्रिस्ती विश्वासू कुटुंब जर पाहिले, लोक पाहिले, बंधू पाहिले, तर सर्व उधळणारेच असं वाटतं. पहा देहाच्या वर्तनाकडे. ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण आपण ठेवणारे आहोत का? काही गोष्ट गुप्त राखणारे आहोत का? आपल्याच घरातल्या काही गुप्त गोष्टी आपण इतरांना सांगत बसतो. आपल्या मुलाच्या जीवनातले काही प्रॉब्लेम इतरांना सांगत बसतो. तुमच्या जीवनातले सर्व दुःख आजार तुम्ही इतरांना सांगता. जेव्हा तुम्ही तोंडाने बोलता तेव्हा तो दुष्ट ऐकतो आणि मग अटॅक करतो. हे लक्षात ठेवा. हिजकियाने हीच गोष्ट केली. म्हणून यशाया त्याला म्हणाला, आता परमेश्वराचं वचन ऐक, तुझी मुलं बाबेलचे तिथं जाऊन सेवा करतील. बाबेलला जाऊन खोजे म्हणून राहतील, आणि जी काही संपत्ती तू दाखवलीस उघडी करून, भांडारा उघडी करून, ती सर्व लुटीस जाईल. तुम्ही तुमची भांडारा ओपन करू नका. देवाचे आशीर्वाद असे तोंडावाटे बाहेर काढू नका. तुमचे दुःख आजार सुद्धा तोंडावाटे बोलून दाखवू नका. त्याला त्या गुप्त गोष्टी सैतानाला कळतात आणि मग तो तुमच्या जीवनात अटॅक करतो. प्रेज द लॉर्ड. पहा स्तोत्र 62:8 काय सांगतं. स्तोत्र संहिता 62:8. स्तोत्र 62:8 काय सांगतं. अहो लोक हो, सर्वदा त्याचवर भाव ठेवा, त्याच पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे, तो तुमचा आश्रय आहे. त्याच्यासमोर मन मोकळे करा. लोकांसमोर तोंडाने बोलण्याची काहीच गरज नाही. चर्चचे पाळक मंडळ ह्या गोष्टी वेगळ्या असतात. दुःख झालं म्हणून तोंडात तोंड अफाट सोडणं पण योग्य नाही. आशीर्वाद मिळाले म्हणून सुद्धा आपल्या गुप्त गोष्टी सांगणं पण योग्य नाही. त्या दुष्टाने ऐकू नये, तुमच्या जीवनात अटॅक करून म्हणून तुमचं जीवन गुप्त राखणारे बना. पहा नीतिसूत्र 10 अध्याय 11 वचन काय म्हणतं. नीतिसूत्र 10 अध्याय 11 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र 10 अध्याय 11 वचन.
धार्मिकांचे नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 11 वचन पहा. धार्मिकांचे मुख जीवनाचा जर आहे, दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते. धार्मिकांचं मुख पहा, तिथं स्पष्ट लिहिले की जीवनाचा जर आहे. आपण आपलं मुख कशासाठी उघडत आहोत? आणि यातलं 19 वचन पण काय म्हणतं पहा. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा होय. तुम्ही बोलण्याद्वारे अनेक पाप करता, अनेक गोष्टी उघड करता देवाच्या राज्याच्या. आणि प्लस तुमच्या जीवनात जर आजार पण असतील, दुःख असतील, ते सुद्धा मुखाने बोलू नका. सैतानाला, दुष्टाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निमंत्रित करत आहात. तुम्ही भांडारा ओपन करत आहात. नीतिसूत्र 20:19 काय सांगतं? नीतिसूत्र 20वा अध्याय 19 वचन काय सांगतं? नीतिसूत्र 20वा अध्याय 19 वचन काय? जो चहाडी करत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करीतो, म्हणून बडबड करणाऱ्याची संगत धरू नको. जो चहाडी करत फिरतो तो गुप्त गोष्टी बाहेर काढत असतो. आपण अशा लोकांची पण संगत नाही धरली पाहिजे. अशा लोकांना आपल्या गुप्त गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे. म्हणून बडबड करणारीची संगत धरू नका. देवाच्या वचनामध्ये रमण राहणारे, प्रार्थनेमध्ये गुप्त प्रार्थना करणाऱ्याची संबंध ठेवा. आपले संबंध कशासाठी आहे? कोणा संगती आहेत? पहा, चेक करा. यशाने हेच तर विचारलं हिजकियाला. हिजकियाला काय विचारलं? हे कोण लोक होती? ही आपल्याकडे का आली होती? आणि तू काय दाखवलंस त्यांना? तुमच्याही जीवनात तुम्हाला हा प्रश्न प्रभूचं वचन विचारत आहे की कोण लोक तुमच्या संगती आहेत? कोणासंगती तुम्ही तुमचे आजार व्यक्त करत आहात? कोणासंगती तुम्ही तुमचे दुःख सांगत आहात? कोणासंगती तुम्ही देवाचे भांडार तुम्ही ओपन करत आहात? कुठली लोक आहेत तुमच्या जीवनात आज? चेक करा. म्हणून तुमचं जीवन आज बंधनात असेल. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र 25वा अध्याय 2 वचन काय म्हणतं पहा. एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचा गौरव आहे, पण एखाद्याचा शोध लावणे यात राजाची गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. एखादी गोष्ट गुपित ठेवणे त्यात देवाचे गौरव आहे, आणि एखाद्या गोष्टीचा शोध लावणे त्यात राजाचे गौरव आहे. काय आपण ऐकलेल्या वचनानुसार ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेलं जीवन गुप्त राखणारे आहोत काय? आपल्या आजारपण देवासमोर मांडणारे आहोत का? आपल्या मुखाद्वारे सैतानाला, दुष्टांना कळवणारे आहोत? आपल्या जवळच्या संगती पहा. बडबड करणाऱ्यांची संगती आहेत का? देवाच्या वचनात गुप्त दान धर्म करणारे, गुप्त प्रार्थना करणारे अशा लोकांची संगती आहेत. आपलं जीवन गुप्त राखा. तोंडाने वाचाळता करू नका. त्या दुष्टाला तुमच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी अशा उघड करून सांगू नका. अशा लोकांसंगती, बडबड करणाऱ्या संगती आपलं जीवन गुप्त असं बाहेर उघड करून सांगू नका. तो दुष्ट तुमच्या जीवनात एंटर करतो. त्याला तुम्ही निमंत्रित करत आहात. म्हणून आज तुम्ही बंधनात आहात. आणि ती बंधनं तुटावी द्यायची वाटत असेल तर आपल्या मुखाला आळा घाला. दोष देणं, द्वेष करणं, मत्सर करणं, गुप्त गोष्टी उघड करणं, देवाचं राज्याच्या गुप्त गोष्टी उघड करणं आपल्या जीवनातून त्या मुखाद्वारे बंद करा. देव तुमची सर्व बंधनं ख्रिस्तामध्ये तोडून काढेल. सर्व आजारातून तुम्हाला तो बरा करेल. गुप्त प्रार्थना करणारे बना. देवाच्या गोष्टी गुप्त राखणारेपणा, त्यात देवाचं गौरव आहे. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली, कार मानतो. ऑनलाईन जेवढे आज संदेश ऐकतील, तसेच हिवाळे कुटुंब, त्यांच्या घरातले लोक, आमच्या शेजारी, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. आमच्यातून ज्या चुका झाल्या असतील बोलण्याद्वारे, त्या सर्व चुकांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर. प्रत्येकाने जीवन गुप्त राखावं, गुप्त दान धर्म करणारे, गुप्त प्रार्थना करणारे आणि देवाचं आत्मिक जीवन गुप्त राखणारं असो ख्रिस्तामध्ये तू बनव.
पवित्र आत्म्याच्या सानिध्यात प्रत्येकास तू बनव, पवित्र आत्म्याच्या बोधाद्वारे प्रत्येकास तू चालव. आणि होय, तो दुष्ट आज त्या बंधनामध्ये तू त्याच्या जीवनात कार्य करत असेल त्याला ख्रिस्तामध्ये या क्षणी काढून टाक. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. आज जेवढे बंधनात आहेत, आज जे प्रार्थना करत आहेत, आज त्यांच्यातून जे काही चुका झाल्या असतील, सैतान त्या जीवनात जे बंधनात टाकत आहे, ती बंधनं ख्रिस्ताच्या नावात या क्षणी निखळून पडू दे. सत्य त्यांना समजावून सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. ख्रिस्ता सर्वांना स्वतंत्र कर आणि गुप्त जीवन राखणारे असे तुझे मेंढर ख्रिस्तामध्ये राखून ठेव. येणाऱ्या रात्रीची वेळ सुंदर जागृत झोप प्रत्येकास दे. आज जे प्रार्थनेत आहेत ते प्रार्थनामध्ये येणाऱ्या विनंत्या ख्रिस्तामध्ये पोहोचाव्यात. तुझकडे पित्या असं तू कर. जे रात्रीचे प्रवास कर त्यांना सुखरूप पोहोचव. सर्व डॉक्टर नसेल तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. आज जे निराशामध्ये आहेत, बंधनं आहेत, व्यसनात आहेत, त्यांना ख्रिस्तामधून बाहेर काढ. जे वयस्कर लोक आहेत, लहान लेकर आहेत, अनाथ आश्रमातली, त्यांनाच्या मुखास अन्न पाणी दे. या देशामध्ये शांती राहावी, गोरगरिबांना काम मिळावं, त्यांच्या हाताला काम मिळावं असं तू कर. सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये तू ऐकलेला आहेस, त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता येईल पित्या. आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची वाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. परत देवाची इच्छा असेल तर पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदात, प्रीतीमध्ये, शांतीमध्ये आपलं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त राखा. गुप्त देशी पिता तुम्हाला आशीर्वादित करो ख्रिस्ताच्या नावात. आमेन.